तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसाठी पवारांची युती होणार का या प्रश्नाचं उत्तर आजही मिळू शकलेलं नाही। पुण्यात शरद पवार महाविकास आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार आणि अमोल कोल्हेंच्या भेटीनं नव्या चर्चांना तोंड फुटलंय। दोनही ठिकाणी युतीसाठी अजित पवार वरिष्ठांशी बोलणार असल्याचं सांगण्यात येतंय। बघूयात। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये पवार युतीचा संभ्रम कायम। पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी मविया सोबत जाणार। अजित पवारांचा युतीसाठी पुढाकार शरद पवारांशी बोलणार। अजित पवार अमोल कोल्हे भेटीत नेमकं काय घडलं? उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 3 दिवस उरलेले असतानाही या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। याबाबत जोर बैठकांचं सत्रही पार पडलंय। अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी गुरुवारी रात्री अजितदादांची भेट घेतली। यानंतर शुक्रवारी अजित पवार आणि पुण्यातील शरद पवारांच्या नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती आहे। अजित पवारांनी शरद पवारांच्या पक्षाला घड्याळ चिन्हावर लढण्याची आणि 25 जागांची ऑफर दिल्याचंही सांगण्यात आलंय। मात्र त्यानंतर शुक्रवारी रात्री झालेल्या मवियाच्या बैठकीत शरद पवारांचा पक्ष मवियासोबत जाईल असं सांगण्यात आलं। यातच शिंदे शिवसेनेचं भाजपशी चर्चा सुरू असताना अजित पवारांचा पक्ष शिंदे शिवसेनेसोबत जाण्यास सकारात्मक असल्याचा दावा रवींद्र धंगेकरांनी केलाय। त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांशी चर्चा केली असं येतंय। अशी चर्चा चालू आहे आणि त्यामुळे आम्ही म्हणलो शेवटी स्वाभिमानाने लढाई लढायची आहे। जे आपले मित्रपक्ष आहेत आपल्यावर काम करतात त्यांच्यावर जायला काय कार्यकर्त्यांमध्ये भावना होती का हरकत नाही, आपल्याला लढायचं तर आहे पण मान सन्मानाने लढलं पाहिजे। म्हणजे परत एकदा म्हणतो मान नको पण अपमान बी नको। पवारांची युती फिसकटली अशी चर्चा सुरू असतानाच बारामतीमधून अजित पवार पोलीस संरक्षण न घेता निघाले आणि त्यांनी पुण्यात येऊन शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हेंची पुन्हा एकदा भेट घेतली। त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा नव्यानं तोंड फुटलंय। अमोल कोल्हेंसोबत चर्चेनंतर पुण्यातील प्रमुख राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक अजित पवार यांच्याकडून रद्द करण्यात आली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवार करणार वरिष्ठ नेत्यांशी चर्चा। अजितदादांच्या पुढाकारामुळे पुण्यातील स्थानिक नेत्यांची चर्चा थांबवली। याच दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे 1 तास चर्चा केली। या भेटीनंतर पुढील 2 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असा विश्वास आझम पानसरे यांनी व्यक्त केलाय। फक्त आले भेटले बाकी काय पुढे होईल उद्यापर्यंत म्हणतात त्यांनी उद्यापर्यंत सांगतो। पुन्हा 100% सत्ता परत या 100%। या सगळ्या चर्चात शरद पवार नेमके कुणासोबत हा प्रश्न निर्माण झालाय। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेशी तर पुण्यात अजित पवार आणि मवियाशीही त्यांची चर्चा सुरू असल्याचं दिसतंय। आता अजित पवार यांनी युतीसाठी पुढाकार घेतलेला असेल तर येत्या 1 ते 2 दिवसात या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळून चित्र स्पष्ट होईल अशी आशा व्यक्त करण्यात येते। बालाजी पोद्दारसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।